नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी यामध्ये पान क्रमांक 18 वरील शुभेच्छा पत्र पाहणार आहोत. तसेच या पाठामध्ये दिलेला आपण स्वाध्याय देखील सोडवणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, शुभेच्छा पत्र. या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. आपण जर नीट चित्राचं निरीक्षण केलं तर यामध्ये पहा, रक्षाबंधनानिमित्त बहीण आणि भाऊ एकमेकांना शुभेच्छा देत आहेत याबाबतचा या ठिकाणी संदेश दिलेला आहे. तर आता आपण सर्वप्रथम संदेश वाचूया. पहा, राखीचा धागा लहानसा पण त्याचा अर्थ खूप साजेसा, प्रेम, काळजी आणि विश्वासाचा, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारचे शुभेच्छा कार्ड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. याचा अर्थ असा होतो की जरी राखीचा धागा छोटासा असला तर त्याचा अर्थ मात्र खूप मोठासा असतो. त्या छोट्याशा धाग्यामध्ये बहीण आणि भावाचं एकमेकाविषयीचं प्रेम, काळजी आणि विश्वास या छोट्याशा धाग्यामधून आपल्याला दिसतो. त्या ठिकाणी आपल्याला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या दिसतात. तर अशा प्रकारचे छानसं शुभेच्छा कार्ड आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर पहा, चित्र व शुभेच्छा यांच्यात जोड्या जुळवा. तर आता या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत आणि खाली शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. तर आपण त्याच्यात जोड्या जुळवूया. आपण जर पाहिलं पहिलं चित्र तर ते आपल्याला कशाचं दिसत आहे? बरोबर आहे, आपल्याला ते दिवाळीचं चित्र दिसत आहे. तर आपण त्याची जोडी पहा, दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा या शेवटच्या संदेशाबरोबर अशा प्रकारे आपण त्याची जोडी लावायची आहे. त्यानंतर दुसरं जर चित्र पाहिलं तर पहा, दोन व्यक्ती आपल्याला एकमेकांना या ठिकाणी आलिंगन देताना दिसत आहेत. आणि हे जे चित्र आहे ते विद्यार्थी मित्रांनो, ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा हा जो आपल्याला शुभेच्छा संदेश दिसत आहे या ठिकाणी याला आपण याची जोडी लावायची आहे. आणि तिसरं चित्र जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी आपण बरोबर ओळखत आहोत की ह्या नाताळ सणाच्या शुभेच्छा असल्यामुळे आपण या ठिकाणी नाताळ सणाच्या खूप शुभेच्छा या संदेशाला आपण या चित्राची जोडी लावायची आहे. आणि शेवटचं चित्र आपल्याला माहीत आहे, भांगडा दिसत आहे आपल्याला, तर तो आहे बैसाखी सणाच्या हार्दिक शुभेच्छा याची आपण जोडी लावायची आहे. तर अशा प्रकारे आपण चित्र व शुभेच्छा यांच्या जोड्या या ठिकाणी जुळवलेल्या आहेत. पुढे पहा, खालील प्रसंगी शुभेच्छा संदेश तयार करा. तर आपल्याला या ठिकाणी काही प्रसंग दिलेले आहेत आणि त्याविषयी आपल्याला शुभेच्छा संदेश तयार करायचे आहेत. तर ते आता आपण करूया. पहा, पहिला शुभेच्छा संदेश करायचा आहे आपल्याला शिक्षक दिनानिमित्त. तर अशा प्रकारे आपण पहा, शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करू शकतो किंवा शुभेच्छा बॅनर देखील आपण अशा प्रकारे बनवू शकतो. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन असतो, त्यानिमित्त आपण हार्दिक शुभेच्छा देतानाचा हा संदेश या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढे पहा, आहे महाराष्ट्र दिन. तर महाराष्ट्र दिनानिमित्त आपण अशा प्रकारचा शुभेच्छा संदेश तयार करू शकतो. आपल्या सर्वांना माहीत आहे 1 मे हा आपला महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्त आपण हार्दिक शुभेच्छा देणारा हा या ठिकाणी संदेश तयार केलेला आहे. पुढे पहा, वाढदिवस. तर आपण विविध प्रसंगी आपल्या मित्र मैत्रिणीचे, आईवडिलांचे किंवा नातेवाईकांचे वाढदिवस साजरा करत असतो आणि त्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतात. तर अशा प्रकारे आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करू शकतो. तर हे एक आपल्यासमोर उदाहरण दिसत आहे. आणि शेवटी आहे वाचन प्रेरणा दिन. तर आता वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण शुभेच्छा संदेश तयार करूया. आपल्या सर्वांना माहिती 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन असतो, तर त्यानिमित्त आपण अशा प्रकारे शुभेच्छा संदेश तयार करू शकतो. चांगले वाचा, जास्त वाचा, नियमित वाचा, कारण आजचे वाचनच उद्याचे यश घडवते. तर अशा प्रकारे आपण वाचनाची सवय लावा आणि यशाची वाटचाल करा, अशा प्रकारचा आपण या ठिकाणी संदेश तयार केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण विविध प्रसंगी शुभेच्छा संदेश कशा प्रकारे तयार करायचे त्याची काही उदाहरणे पाहिले. पुढे पाहूया, खालील ओळीमधून दिलेल्या शुभेच्छा व त्यांचा अर्थ समजून घ्या. पहा, आपण शुभेच्छा सर्वप्रथम वाचूया. शुभ इच्छा जन्मदिनी या, शुभ इच्छा आनंद दिनी या, पर्वणी आनंदाची, अक्षवंत व्हा, आरोग्यवंत व्हा, इच्छा आम्हा सर्वांची, जीवेत शरदहा शतम. तर आता आपण याचा सर्वप्रथम एकेका ओळीचा अर्थ समजून घेऊया. पहा, शुभ इच्छा जन्मदिनी या, शुभ इच्छा आनंद दिनी या, पर्वणी आनंदीची. याचा अर्थ होतो तुमच्या वाढदिवसाच्या या शुभ आणि आनंदाच्या दिवशी तुम्हाला मनापासून मंगलमय शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी एका आनंदाच्या सणासारखा आहे याचा अर्थ होतो. तर पुढे पहा, अक्षवंत व्हा, आरोग्यवंत व्हा, इच्छा आम्हा सर्वांची, जीवेत शरदा शतम. तर याचा अर्थ होतो तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमचे आरोग्य नेहमी उत्तम राहावं हीच आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे. अशा प्रकारे या ओळींचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे पहा, वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या मित्राला व मैत्रिणीला शुभेच्छा देणारे शुभेच्छा पत्र तयार करा. तर पहा, आपल्या मित्रांची आणि मैत्रिणीचे आपण वाढदिवस साजरा करत असतो, तर त्या वाढदिवसानिमित्त आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला शुभेच्छा संदेश देणारा आपल्याला एक शुभेच्छा पत्र तयार करायचं आहे. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण म्हणून पण तुम्हाला शुभेच्छा पत्र तयार करून दिलेलं आहे. पहा, 28 ऑगस्ट 2026. तर प्रिय मित्र वेद, सप्रेम नमस्कार. आज तुझा वाढदिवस आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी आनंदी राहा, हसत खेळत राहा आणि तू अभ्यास कर. तुला उत्तम आरोग्य आणि खूप सारे यश मिळो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
आज आपण संध्याकाळी केक कापू आणि खूप मजा करू. तुझा मित्र अथर्व. तर अशा प्रकारे पहा, वेदला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अथर्वने दिल्याचं ह्या ठिकाणी आपण छोटंसं हे शुभेच्छा पत्र तयार केलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शुभेच्छा पत्र पान क्रमांक 18 यावर जो आपल्याला स्वाध्याय दिला आहे तो आपण सोडवला. तर मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.